मुलगा घरात नसताना 58 वर्षीय नवऱ्याने आपल्या पत्नीबरोबर असे काही केले त्यामुळे सर्वच हादरले। मध्ये राहणारे एक दाम्पत्याने आपल्या तरुण मुलांचा देखील विचार केला नाही। नेमकं असं काय घडले चला ते पाहूया। चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा। मुंबईच्या गोरेगाव परिसरामध्ये जवाहर नगर येथे ही घटना घडली आहे। 58 वर्षीय किशोर पेंडकर आणि त्यांची पत्नी 55 वर्षीय राजश्री पेंडकर हे दोघेही त्या बिल्डिंगच्या फ्लॅटमध्ये राहत होते। तर त्यांचा मुलगा कामानिमित्ताने नेहमी बाहेरच असतो। किशोर पेंडकर यांनी घटनेच्या एक दिवस अगोदर मुलाला सांगितले, तुझे विमानाचे तिकीट बुक केले, तू तात्काळ घरी ये। तसेच मुलाला सर्व बँक डिटेल्स, बँकेचे पासवर्ड मुलाच्या मोबाईलवरती सेंड केले। आणि काल रात्री किशोर पेंडकर यांनी अगोदर आपल्या 55 वर्षीय पत्नीची गळा दाबून हत्या केली। त्यानंतर स्वतःही बिल्डिंगवरून उडी मारून स्वतःचं जीवन संपवलं। पोलिसांनी चौकशी केली असता सांगितले दोघेही डिप्रेशनमध्ये होते आणि मानसिक आजाराने त्रस्त होते। या कारणामुळेच यांनी टोकाचं पाऊल उचललं। तरी देखील पोलीस यामध्ये